नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी शेतकऱ्यांबद्दलचे एक फार्मर ॲपबद्दल आपण यापूर्वीसुद्धा माहिती पाहिली होती. त्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 31 जानेवारी 2025चा जो काही शासन निर्णय होता, त्याच्यामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला सेवा देण्याच्या उद्देशानं जे काही डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कृषी माहितीची एकच खिडकी म्हणजेच सिंगल विंडो इंटरफेस तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोबाईल ॲप, फक्त एकच मोबाईल ॲपवर सर्व शेतकऱ्यांना शेतीबद्दलची संपूर्ण माहिती मिळावी, तयार करण्याच्या उद्देशानं प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली होती. सदर समितीने हा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे आणि तो अहवाल स्वीकृत करण्यात आलेला आहे. पण जो काही तो अहवालातील शिफारशीनुसार राज्यामधील जे काही मोठ्या संख्येने असलेले अत्यल्प, अल्प आणि भूधारक तसेच बहुभूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या अद्ययावत माहिती सहजपणे समजेल अशा स्वरूपामध्ये निरंतरपणे उपलब्ध व्हावेत किंवा निरंतरपणे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. सध्या उपलब्ध असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप शक्य तितक्या लवकर विकसित करणे आवश्यक. या ॲप्लिकेशनचा पहिला टप्पा म्हणजे फर्स्ट व्हर्जन जर पाहिलं तर 1 एप्रिल 2025 पर्यंत सुरू करण्याचं आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी माहितीचे संकलन असेल किंवा वर्गीकरण असेल किंवा त्याची पडताळणी करणं असेल, आय-टी विकसन असेल, तसेच ॲप्लिकेशन टेस्टिंग करणं असेल, इत्यादी कामे युद्ध पातळीवर करणे आवश्यक आहे. म्हणूनच सदर कामाची वेळेत पूर्तता करण्यासाठी कृषी आयुक्तालय आणि 4ही कृषी विद्यापीठे यांचा जो काही विकसन टप्पा असेल, तो एप्रिल 2025 पर्यंत हे पहिला आणि करेल आणि दुसरा जर विकसन टप्पा जर पाहिला तर 1 मे ते डिसेंबर 2025 मध्ये सहभाग असणार आहे ते पूर्ण. या संदर्भात कृषी आणि कृषी विद्यापीठाच्या जे काही समन्वयाने जलद गती गट तयार करण्यासाठी आवश्यकता असल्याप्रमाणे खालीलप्रमाणे अनेक गटसुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील समन्वयक तथा संपर्क अधिकारी यांचा एक गट निर्माण करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आपण पुढचा जो गट पाहिला त्याच्यामध्ये तर कृषी विद्यापीठांबरोबर समन्वय करण्यासाठी कृती गटसुद्धा नियोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर तिसरा गट पाहिलं तर तांत्रिक साहित्य अडचणी असेल किंवा त्यांची वर्गीकरण असेल, तो एक गट करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हे गट तयार करण्यात आलेले आहेत आणि ह्या युद्ध पातळीवर काम करून जे काही वरील गट वगैरे असतील ते सर्व सदस्यांना त्यांना जबाबदाऱ्या ह्या नियमित कर्तव्य सांभाळून पार पाडायचे आहेत. कामाचं गांभीर्य विचारात घेऊन सदर कृती गटांना नेमून देण्यात आलेल्या जे काही जबाबदाऱ्या आहेत त्यांचं पालन सर्व सदस्यांनी काटेकोरपणे व विहित वेळेमध्ये पार पाडणं हे प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी सर्व कृती गटांनी केलेल्या कामाचा साप्ताहिक म्हणजेच जो काही आठवडा असेल तोच आवश्यकतेनुसार वेळोवेळी आढावा घ्यावा तसेच प्रधान सचिव कृषी यांना कामातील प्रगतीची माहिती द्यावी असं सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर पाहिलं तुम्ही की युद्ध पातळीवर काम करण्यासाठी 1 एप्रिल 2025ला पहिलं व्हर्जन आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप, त्या ॲपमध्ये संपूर्ण शेतकऱ्यासाठी आवश्यक गरजा, मोबाईल जे काय असेल ते सर्व शेती संदर्भातील सविस्तर माहिती त्याच्यामध्ये असणार आहे आणि सिंगल विंडो इंटरफेस म्हणजे हे शेतकऱ्यासाठी एकच खिडकी योजना अशी त्या ह्याच्या अंतर्गत असणार आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यासाठी नेमण्यात आलेलं आहे. 1 एप्रिल 2025 रोजी जो काही फार्मर ॲप आहे त्याचं फर्स्ट व्हर्जन येणार आहे. त्याच्यासाठी आता तारीख फिक्स झालेली आहे आणि दुसरं जे असेल त्याचे काही बदल वगैरे करून त्याच्यामध्ये नंतर मे ते डिसेंबर 2025 पर्यंत त्याच्यामध्ये सविस्तर दुसरं व्हिजन येणार आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.